गणरायांच्या पावनचरणी नमवनी आपला माथा, गणरायांच्या पावनचरणी नमवनी आपला माथा, शब्दांमधुनी आरंभूया सोहळ्याची ही गाथा, शब्दांमधुनी आरंभूया सोहळ्याची ही गाथा। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। एक तेरे ही भरोसे हमारा ये सफ़र जारी है, एक तेरे ही भरोसे हमारा ये सफ़र जारी है, मंजिल तक पहुंचा देना माँ अब ये आपकी जिम्मेदारी है, अब ये आपकी जिम्मेदारी है। नमस्कार, वेलकम, गुड इवनिंग और बरसाती मौसम यानी कि ऋतु पर्वा पार्ट 2 की ओर से शुभ संध्या। देवियों और सज्जनों, आप सभी को मेरा यानी हर्षा नांदेड़कर का प्यार भरा नमस्कार। फाउंडर, ऑर्गेनाइजर, सिंगर, एंकर और टीचर शिल्पाज प्रेजेंट्स म्यूजिकल वेव्स के बैनर तले ऋतु पर्वा पार्ट 2 इस शीर्षकांतर्गत आप सभी उपस्थित मान्यवर, रसिक श्रोतागण, शुभचिंतक, हितचिंतक, इन सभी का सस्नेह स्वागत, अभिवादन एवं अभिनंदन। हम आपके सामने आ गए हैं, हम आपके सामने आ गए हैं। अब बातें भी होंगी और ठहाका भी होगा। अपुन की एंट्री हुई है, अपुन की एंट्री हुई है। अब शोर नहीं धमाका होगा, अब शोर नहीं धमाका होगा। धन्यवाद। शंखनाद शहनाई की पावन सुरों से गणेश जी का पूजन संपन्न हुआ है। दीप प्रज्वलन करके मन का अंधकार दूर हो और दुष्ट शक्तियों का विनाश हो। शिल्पा जी की दिन दुनी रात चौगुनी प्रगति हो, ऐसी शुभकामनाओं के साथ नमन और प्रणाम। दोस्तों, बरसात और बॉलीवुड, गौर कीजिएगा, बरसात और बॉलीवुड इनको हम जुदा नहीं कर सकते। पिछले जन्म से ही, पिछले ज़माने से ही, मानो 50s 60s से ही ये सिलसिला शुरू हुआ। बॉलीवुड में रोमांस दिखाने के लिए हमेशा से बरसात का सहारा लिया गया है। कभी छाता लेकर तो कभी बारिश में भीगते हुए प्रेमी प्रेमिका जब कभी रुपहले पर्दे पर दिखाई देते थे तो लोग भी भारी मात्रा में उमड़ते थे सिनेमा घरों में। यही बात इन फिल्म मेकर्स ने जानी और अपनाई भी। हम कुछ शायराना अंदाज में पेश करने जा रहे हैं। अरे भाई, इरशाद तो कीजिए। धन्यवाद। महबूब के दीदार के लिए बेचैन आशिक कह रहे हैं, ए बारिश तू इतना मत बरस कि मेरी महबूबा आ न पाए। ए बारिश तू इतना मत बरस कि मेरी महबूबा आ न पाए, और अगर वो आ जाए तो इतना बरस कि वो जा न पाए। धन्यवाद, धन्यवाद। कित्येक दशके उमटली तरीही गाण्यातील गोडवा कायम आहे। आशाजीच्या मंतरलेल्या गळ्यातून संगीत रसिकांवर अनेक रत्न उधळलीत, त्यातीलच हे एक रत्न, पावसाला आळवलेलं। हे आजच्या परिस्थितीला सुद्धा अनुसरून आहे। आपल्यातलंच कोणीतरी आत्ता बोललं ना की पाऊस नाही आला तर काय करायचं, ते पावसाला आळवण्यापासूनच आपण सुरुवात करतोय गाण्याला। तर हे आजच्या परिस्थितीला सुद्धा अनुसरून आहे। आरती प्रभूंची अप्रतिम शब्दरचना, ये रे घना, शिल्पाजींची दिमागदार पेशकश। सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। हे जे गाणं आहे, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, हे घनश्यामाला या श्रीकृष्णाला सांगितलेलं आहे की माझ्या मनातला जो अहंकार आहे,
जी काही माझे मन विचलित करणारी जी वृत्ती आहे त्याला तू थांबव आणि त्याला काय कर, त्याला सरळ मार्ग दाखव. हा त्याच्यातला मुख्य भाव आहे आणि पावसाला पण उद्देशून आहे. दोन्ही याचे भाव आहेत. म्हणून हे आज खास गीत इथे सादर करते सुरुवातीला. ये रे घना नाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना नाव घाल माझ्या मना. ये रे घना फुले माझी अळूमाळू वारा बघेल सुरधळू. फुले माझी अळूमाळू वारा बघेल सुरधळू. नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंधवेल रानावना. ये रे घना ये रे घना नाव घाल माझ्या मना. ये रे घना टाकुनिया घरदार नाचणार नाचणार. टाकुनिया घरदार नाचणार नाचणार. नको नको म्हणताना नको नको म्हणताना मन मोर भरराना. ये रे घना नाव घाल माझ्या मना. ये रे घना नको नको किती म्हणू वाजणार दूर विणू. नको नको किती म्हणू वाजणार दूर विणू. बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना. वारा मला रसपाना. ये रे घना नाव घाल माझ्या मना. ये रे घना थँक्यू. वा वा, खूपच सुंदर सोहळ्याची सुरुवात झाली आहे.